भोंदू खरातला आता थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। खरातला सध्या पोलीस उपायुक्त कार्यालयात ठेवलेला आहे। कोर्ट परिसरात गर्दी असल्याने पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। त्यामुळे थोड्याच वेळात त्याला कोर्ट परिसरात हजर केलं जाणार आहे। हा पोलिसांचा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहतोय। गर्दी या परिसरात आहे आणि त्यामुळे खरातला पोलीस उपायुक्त कार्यालयात आणलेला आहे। या ठिकाणी थोड्या वेळ थांबवण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं जाईल। आज विशेष कोर्टासमोर सुनावणी पार पडणार आहे। त्याची पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे आता पोलीस अजून पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेले कित्येक दिवस चौकशी सुरू आहे आणि त्यातून धक्कादायक खुलासे देखील होत आहेत। उमेश पारेख आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय भोंदू खरातला आता थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईल, काय लेटेस्ट अपडेट? भोंदू अशोक खराची जी तर ती पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी होती, मात्र ती आज संपणार असल्या कारणाने त्याला आता कोर्टामध्ये घेऊन जात आहेत। आणि एकंदरीत पाहता आज रविवारचा दिवस असल्याने सुट्टी असल्या कारणाने विशेष कोर्टामध्ये या भोंदू अशोक खरातला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत। कारण की त्याच्यावर एकूण 11 गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये 9 गुन्हे जे तर ते महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे, तर त्या संदर्भातील, आणि 2 गुन्हे जे तर ते फसवणूक केल्याचे दाखल आहेत। आणि ह्या भोंदू अशोक खरातला जे तर ते पोलीस अकॅडमी या ठिकाणावरनं घेऊन पोलीस जे तर ते कोर्टाच्या दिशेने निघालेले होते, मात्र मध्येच ते पोलीस उपायुक्त कार्यालय जे आहे तर ते किरण कुमार चौहान यांचं ह्या कार्यालयात या ठिकाणी त्याला आणण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी त्याला जे तर ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, कारण की त्या ठिकाणी अजून जे काही गर्दी होणार असल्या कारणाने किंवा त्या ठिकाणी जे न्यायाधीश तर ते कदाचित आलेले नसल्या कारणाने या ठिकाणी ठेवण्यात आलेलं असल्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी काही युक्तिवाद कसा पद्धतीने करायचा आहे किंवा काय करायचं त्या संदर्भात सुद्धा चर्चा या ठिकाणी केली जाऊ शकते। आणि त्या संदर्भात या ठिकाणी जे तर ते पोलीस या ठिकाणी त्याला घेऊन आलेले होते आणि त्याला ज्या वाहनातून या ठिकाणी आणलेलं होतं तर त्या वाहनाला ज्या तर त्या काळ्या काचा होत्या, कारण की त्यामधून तो भोंदू अशोक खरात ह्या गाडीमध्ये आहे, तर हे दिसून येऊ नये यासाठी सुद्धा पोलिसांकडून योग्य त्या उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या। आणि या ठिकाणी आता किती वेळ चौकशी चालते किंवा काय चालते तर हे पाहणं जे तर ते उत्सुकतेचं असणार आहेत, कारण की या ठिकाणी 11:12 या ठिकाणी भोंदू अशोक खरातला या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। 18 मिनिटं होऊन गेलेले आहेत, अद्यापही या ठिकाणी जे तर ते त्याला आतमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। पोलिसांचं या ठिकाणी जे घेऊन पोलीस आलेले आहेत तर त्यांचं या ठिकाणी बाहेर आपण पाहू शकतात का या ठिकाणी पोलीस या ठिकाणी उभे आहेत। आणि एकंदरीत पाहता या ठिकाणी कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर महिलांवर जे केलेले अत्याचार असतील किंवा जादूटोणा असेल, त्याच्यानंतर जे काही 5 SITच्या चौकशीमध्ये काडतूस सापडलेले आहेत, तर नरबळी घेण्यात आलेला आहेत का या संदर्भात वेगवेगळे खुलासे समोर आलेले आहेत। आता आपण जाणार आहोत थेट कोर्ट परिसरात, ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी पवन येवले आहेत। पवन, आपण पाहतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त कोर्ट परिसरात आणि गर्दी देखील आपण या ठिकाणी पाहतोय, काय सांगाल? नक्कीच, खरं तर आज भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडी संपलेली आहे। त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि आज सुट्टीचं कोर्ट जे आहे ते आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक जिल्हा न्यायालयातील 16 नंबरचं जे कोर्ट आहे ते आज चालू आहे। या कोर्टामध्ये विविध गुन्ह्यातील ज्या सुनावण्या आहेत त्या सुरू आहेत, त्यामुळे या कोर्टामध्ये गर्दी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कायदा सुव्यवस्थेचा कुठला प्रश्न निर्माण होऊ नये ही संपूर्ण खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। आणि सध्या भोंदू अशोक खरात याला नाशिकच्या परिमंडळ 1 या पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। जशी गर्दी इकडे कमी होईल त्यानंतर या ठिकाणी भोंदू अशोक खरात याला आणण्यात येईल। खरं तर ज्या ठिकाणी SIT भोंदू अशोक खरातची चौकशी करत होती, महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी, त्या ठिकाणावरून त्याला कोर्टाकडे घेऊन येत होते, मात्र कोर्टातील गर्दी पाहता आणि मागच्या वेळी सुनावणी दरम्यान झालेला गोंधळ लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष अशी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या हे कोर्ट परिसरातलं चित्र पाहतो। या ठिकाणी जर बघितलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। मग या ठिकाणी राज्य राखीव दल असेल, स्थानिक पोलीस असतील, साध्या वेशातील पोलीस असतील, त्याचबरोबर राईट कंट्रोल पोलीस असतील, होमगार्ड असतील, असा सर्वच बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे आज सुट्टीचं कोर्ट आहे, हे विशेष न्यायालय जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे आणि या न्यायालयामध्ये अनेक प्रकारच्या सुनावण्या सुरू आहेत। त्यामुळे जोपर्यंत खरा त्याच्या सुनावणीचा नंबर येत नाही तोपर्यंत पोलिसांकडून आपल्याला अशा पद्धतीची विशेष खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय। वृषाली, नक्कीच धन्यवाद पवन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर ही 2 दृश्य आपण पाहतोय। खरात सध्या पोलीस उपायुक्त कार्यालयात आहे आणि दुसरे दृश्य कोर्ट परिसरातली। कोर्ट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। थोड्याच वेळात या भोंदू खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे।
16 नंबरच्या बेंचसमोर ही सुनावणी पार पडणार आहे आणि या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ही 3 दृश्य आपण पाहतोय। खरात सध्या पोलीस उपायुक्त कार्यालयात आहे। हा ताफा घेऊन निघाला होता आणि सध्या पोलीस उपायुक्त कार्यालयात हा ताफा थांबलेला आहे। थोड्याच वेळात भोंदूला कोर्टात आणण्यात येणार आहे। बेंच नंबर 16 समोर सुनावणी पार पडणार आहे। तर तिसरी दृश्य आहेत कोर्ट परिसरातली। कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहतोय, तर लोकांची गर्दी देखील या ठिकाणी आहे।